आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 80 बातम्या। जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री विजय शहा यांच्या विरोधात एफआयआर दाखल। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। इंदूरच्या मानपूर पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद। विजय शहा यांच्या विरोधात उच्च न्यायालयाची कडक भूमिका। आज विजय शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात जबलपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुनावणी होणार। ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी माहिती समोर। फक्त 23 मिनिटात शत्रूचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त। या कारवाईत भारतीय हवाई दलाचं कोणतंही नुकसान नाही। सरकारकडून नवी माहिती शेअर। सिंधू पाणी वाटप कराराच्या चर्चेवर पाकचे जलस्रोत मंत्रालयाचे सचिव सईद अली मुर्तजांची तयारी। सिंधू पाणी वाटप करार झाल्यापासून पाकचा चर्चेला नकार। 2023 आणि 2024 मध्येही भारताच्या चर्चेच्या विनंतीस पाकिस्तानचा नकार। पहलगाम हल्ल्यानंतर करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान गुडघ्यावर। भारतानं करार स्थगित केल्यानंतर नद्या अक्षरशः कोरड्या पडल्यात। ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीरचा दौरा करणार। श्रीनगरमध्ये भारतीय जवानांची भेट घेणार। एअरबेसलाही राजनाथ सिंग भेट देणार। जम्मू काश्मीरच्या अवंतीपुरा भागात दहशतवाद्यांशी मोठी चकमक। 2 दहशतवादी लष्करानं घेरले। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागात जोरदार चकमक। तुर्की आणि अझरबैजानला मोठा धक्का। भारतातील 50% लोकांनी तुर्कीचं बुकिंग रद्द केलं। भारतीय फळ व्यापाऱ्यांचा तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार। तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा असल्यानं भारतीय व्यापाऱ्यांचा निर्णय। तुर्कीमधून मोठ्या प्रमाणात सफरचंद आयात केली जातात। तुर्की प्रसारक टीआरटी वर्ल्ड एचं एक्स अकाउंट बॅन। भारत विरोधी प्रचार आणि सैन्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्याचा आरोप। काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि प्रवक्ते पवन खेरांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी दोघांना तुर्कीवरील बंदी बहिष्कारासंदर्भात प्रश्न विचारला असता दोन्ही नेत्यांनी माईक एकमेकांकडे सरकवल्यानं भाजपकडून काँग्रेसवर टीका। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टसह वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटिसा। प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी ध्वज आणि या ध्वजाचं चित्र असलेली उत्पादनं काढून टाकण्याचे निर्देश दिले। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत मोठी वाढ। यांच्या ताफ्यात बुलेट प्रूफ कारचा समावेश। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा कार्यक्रम मदारपूर आंबेडकर वसतिगृहाऐवजी सकाळी 11 वाजता नगर भवन दरभंगामधील टाउन हॉलमध्ये होणार। कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाची परवानगी। बलुचिस्तानमधील पंजगूर येथील लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार। बीएलएकडून व्हिडिओ शेअर। भारताची संरक्षण प्रणाली आणखी एका तंत्रज्ञानानं सुसज्ज। ओडिशामध्ये नवीन मायक्रो अँटी ड्रोन सिस्टीम भार्गवस्त्रची चाचणी। ऑपरेशन सिंदूरचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केला जाणार। राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांची माहिती। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हालचालींना वेग। येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाच्या पदांमध्ये फेरबदल होणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना। अखंड राष्ट्रवादीबाबत माध्यमांमधून सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षाच्या कामकाजाकडे लक्ष द्या, जयंत पाटलांचे निर्देश। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपल्याला आनंदच होईल। खासदार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। अंतिम निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळे घेतील, सोनावणेंचं वक्तव्य। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची गरज काय? ते आधीपासूनच एकत्र आहेत, त्याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, प्रहारच्या बच्चू कडूंचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी अद्याप एक करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंची प्रतिक्रिया। मुंब्र्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांकडून बॅनरबाजी। निष्ठा माझी शक्ती बॅनरवर आशय। बॅनरमुळे नागरिकांच्या भुवया उंचावल्या। नव्यानं खंडपीठ स्थापन करा। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तात्काळ निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे हायकोर्टाला आदेश। आरोग्य विभागात 63 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची सामनातून टीका। आजारांवरील लसींच्या साठवणुकीसाठी आईसलाईन रेफ्रिजरेटरची 33 कोटी तर डीप फ्रीजरच्या खरेदीसाठी 30 कोटी रुपयांचा गैरव्यवहार।
विकसित महाराष्ट्र 2047 विजन डॉक्युमेंट तयार करताना नागरिकांच्या सूचनाही मागवाव्यात. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. राज्याचा पहिला प्रारूप आराखडा 15 ऑगस्टपर्यंत केंद्र शासनाकडे सादर केला जाईल. महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी आज आणि उद्या बंद राहणार. महाराष्ट्र आणि माहिती तंत्रज्ञान महामंडळाची माहिती. घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. 8 दिवसात रॉयल्टी घरपोच न मिळाल्यास तहसीलदार जबाबदार राहतील. तिकीट दरवाढ केल्यानं बेस्टला फटका. बेस्टच्या प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून 23 लाखांवर. तब्बल 8 लाख प्रवासी घटले. त्यामुळे तिकीट दरवाढीनं फायदा झाला की तोटा असा प्रश्न उपस्थित. मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल तब्बल 2.5 वर्षांनंतर वाहतुकीसाठी खुला. पुलावरून लवकरच बेस्ट बस धावणार असल्यानं तिथल्या रहिवाशांना दिलासा. यंदाच्या वर्षाखेरीस घोडबंदर मार्गावरील मेट्रो प्रकल्पाची चाचणी करण्यात येईल. यामुळे घोडबंदर मार्गावरची वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती. 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून अरुण गवळीची निर्दोष सुटका. मात्र शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्यानं गवळीला कारागृहातच राहावं लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा. राज्य निवडणूक आयोगाचे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 4 आठवड्यात अधिसूचना काढण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले. नाशिकमध्ये भाजप नेते पडळकरांच्या सभेत गँगस्टर बिश्नोईचे फोटो झळकले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेतला प्रकार. नाशिकच्या सिडको परिसरात होतं सभेचं आयोजन. वर्ध्यातील आर्वी शहराचा पाणी प्रश्न अजूनही सोडवला न गेल्यानं राष्ट्रवादीकडून आंदोलन. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचं 10वं घालत आंदोलन केलं. मुंबई ठाणे पालघरमध्ये उद्या वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसंच कोकणातील काही ठिकाणी पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. वाशिमच्या कारंजा शहरात मान्सूनपूर्व पावसानं दाणादाण उडाली. काही भागातील दुकानांमध्ये पाणी साचलं. पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. रायगडच्या महाड तालुक्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस. अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी धावाधाव. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. ज्वारी, भुईमुगासह भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता. लातूरच्या उदगीर तालुक्यात अवकाळीचा कहर. वादळ वाऱ्यात 600 कोंबड्या दगावल्या. गायी जखमी तर फळबागांचंही मोठं नुकसान. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांवर वीज कोसळली. यात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज बजाजनगरमध्ये उद्योगपती लड्डांच्या घरावर दरोडा. 6 दरोडेखोरांनी 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीवर डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती. बुलढाण्यामध्ये 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. 24 वर्षीय नराधमाकडून अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी. पिंपळगाव राजा पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्यामध्ये 5,000च्या लाचेच्या रकमेसह पोलीस हवालदाराला अटक. बळजबरीनं ताब्यात घेतलेलं घर रिकामं करून देण्यासाठी लाच मागितली होती. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात होत असलेल्या तमिळनाडूतील सिमेंट कंपनीला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. प्रकल्पामुळे 10 किलोमीटरपर्यंत असलेल्या गावांमध्ये प्रदूषण वाढणार असल्यानं विरोध केला. राज्यभरातील देवस्थानच्या जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवण्याचे निर्देश. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलाय. कल्याणमध्ये 15 शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक. जळगावमधील धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याकडून रमजान महिन्यात 10 लाखांचं टरबूज मागवत पैसे न देत फसवणूक केली. मुंबईच्या गोवंडीमध्ये 6 कोटींपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त. ड्रग्जसह मोठी रोकडही पोलिसांकडून हस्तगत. तर आरोपी सलमान शेखला बेड्या. मावळ तालुक्यातल्या तिकोना गावातील सिंग बंगल्यावरती वनविभागाची धाड. कारवाईमध्ये पोलिसांकडून एकाला अटक. आरोपीकडून 52 किलो मांस, 2 शस्त्रांसह जिवंत काडतुसं जप्त. नांदेडमध्ये लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पीडित युवतीनं पोलिसात तक्रार केली. आरोपीवर लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.
रायगडच्या परळीमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची कोयत्यानं वार करत हत्या, नंतर स्वतःही गळफास घेतला. प्रेयसी सतत नकार देत असल्यानं हत्या केल्याचा प्रियकरानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पुणे बेंगलोर महामार्गावरील कराडजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये डीमार्टमध्ये काम करणाऱ्या 2 तरुणींचा मृत्यू. लोकांकडून ट्रकवर दगडफेक. रायगडच्या रोहा नगर परिषदेची अतिक्रमण दुकानांवर धडक कारवाई. 4 अनधिकृत दुकानांवर जेसीबी चालवत कारवाई. कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर महिनाभरात 5वा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं डंपर दुभाजकाला धडकला. सुदैवानं जीवितहानी नाही. धाराशिवचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचा अपघात. धुळे सोलापूर महामार्गावर कार आणि कंटेनरची धडक. अपघातामध्ये हसन यांच्यासह 2 जखमी. पुरंदर तालुक्यातील पठारवाडी इथं रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडला धडकून 32 सीटर मिनी बसचा अपघात. बसमधील 23 प्रवासी जखमी तर 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेले 29 बंगले 31 मे पूर्वी जमीनदोस्त करा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. इतर बांधकामं पाडण्यावर रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळला. शिवसेनेच्या मोर्चापूर्वी एमआयडीसीचा मोठा निर्णय. 356 कोटींच्या निविदा रद्द. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणींच्या आंदोलनाला यश. सिनारमन्स कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन झालं नसताना देखील निविदा काढली होती. अर्बन नक्षलाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या रजाज सिद्दीकी विरोधात यूएपीए अन्वये गुन्हा दाखल. 8 मे रोजी रजाज सिद्दीकीला नागपूरमधून अटक केली होती. नागपूरमध्ये प्रहारचं रक्तदान आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना मानधन देण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिल्ड्रन्स टॅरिफ पार्कजवळ आंदोलन. राज्यात बनावट मद्य विक्री आणि वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्ये 37% वाढ. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अहवालानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती. छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवरती सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई. 31हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा. 150हून अधिक बंकर्सही नष्ट. राष्ट्रपती राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी 3 महिन्यांची कालमर्यादा घातल्याचं प्रकरण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न पाठवले. घटनेत तरतूद नसताना सुप्रीम कोर्टानं मुदत कशी घातली असा सवाल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन तुर्कीमध्ये झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चेला अनुपस्थित राहणार. इस्तंबूल चर्चेसाठी रशियाच्या प्रतिनिधीमंडळात पुतीन यांचा समावेश नाही. आजपासून सुरू होणाऱ्या रशिया युक्रेन चर्चेसाठी पुतीन यांच्याकडून शिष्टमंडळाची घोषणा. क्रेमलिनचे सहाय्यक व्लादिमीर मेडिन्स्की रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये गाझामधील एकूण 48 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एकूण 22 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती. गाझावरील हल्ल्यावर भाष्य करण्यास इस्रायली सैन्याचा नकार. महिला क्रिकेट एकदिवसीय क्रमवारीत भारत 3ऱ्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी. त्रिकोणी मालिकेतील विजयामुळे जाहीर झालेल्या आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत भारताची 8 गुणांनी वाढ. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दीर्घकाळ अव्वल स्थान कायम राखणारा जाडेजा पहिलाच खेळाडू. आयसीसीच्या कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलूंच्या क्रमवारीत सलग 1151 दिवस नंबर 1 राहत इतिहास रचला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन कसोटी संघाची घोषणा. ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व पॅट कमिन्सकडे असेल. 11 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होणार. भारतात चक्रीवादळ येण्याची शक्यता. बंगालच्या उपसागरामध्ये शक्ती चक्रीवादळ येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये प्रियकर प्रेयसीला प्रेमात धोका देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीनं पोलिसांसोबत प्रियकराच्या लग्नात एंट्री घेतली. पोलिसांनी नवरदेवाची धुलाई केली. 2025च्या कान्समध्ये भारतातील 4 चित्रपट दाखवले जाणार. ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा स्टारर होम बाउंडचा समावेश. हे 3ही स्टार रेड कार्पेटवरही दिसतील. कान्सच्या पहिल्याच दिवशी डाकू महाराज अभिनेत्री उर्वशी रौतेलानं बहुरंगी गाऊन घालून रेड कार्पेटवर एंट्री केली. तिच्या डायमंड क्राऊन आणि पॅरेट क्लचनं सगळ्यांचं लक्ष वेधलं.
78व्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी 14 मे रोजी आलिया भट्टचं कान्सच्या रेड कार्पेटवरील पदार्पण रद्द. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे आलियानं हा निर्णय घेतला. आयपीएलच्या शिल्लक सामन्यांमध्ये नाचगाणं आणि चीअरलीडर्स नसावे असं वाटतं. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचं परखड मत. मायक्रोसॉफ्टनं कंपनीत काम करणाऱ्या 3% कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या कंपनीतील 6,000 लोकांच्या नोकऱ्या जाणार.